नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, पोलीस पाटील भरतीसाठी बीड आणि हिंगोली जिल्ह्यासाठी जी आपण चालू घडामोडीची सीरीज सुरू केलेली आहे, याच्यामध्ये आज आपल्याला भाग क्रमांक 5 बघायचा आहे आणि त्याचे 15 प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहेत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि महत्त्वाचं मित्रांनो 31 दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत. या 30 दिवसांच्या मध्ये आता सध्या मार्केटमधलं कुठलंही बुक तुम्ही वाचायला गेला, तर तो सिलेबस तुमचा कव्हर होणार नाही आणि एक प्रेशर तुमच्यावरती क्रिएट होऊन जाईल. आणि तुम्हाला शांतपणे जर पेपरला सामोरं जायचं असेल, संपूर्ण सिलेबस कव्हर करून जर सेट माइंडने जर तुम्हाला पेपरला जायचं असेल, तर आपलं ई बुक आणि त्याच सोबत ज्यांना आपली बॅच लावायची आहे ते लावू शकता. या संदर्भामध्ये माहिती मिळवण्यासाठी आपला जो नंबर आहे 9730 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज करा. या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, देशात सर्वाधिक वाघांच्या मृत्यूत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दुसऱ्या. जर वाघांच्या मृत्यूत देशात एकूण वाघांच्या मृत्यूत जर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असेल, तर पहिलं राज्य कोणत्या क्रमांकावरती आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा, देशाच्या एकूण जीएसटी संकलनात खालीलपैकी कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? इथं थोडंसं आपण करेक्ट करूया मित्रांनो. बघा, इथं हा जो शब्द आहे, हा तुम्हाला शब्द पाहिजे काय की कोणत्या? कोणत्या असा शब्द पाहिजे. सॉरी, इथं कोणत्या आहे, तर कोणते असा शब्द पाहिजे. देशाच्या एकूण जीएसटी संकलनात खालीलपैकी कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 3, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारी स्मृती मंदाना जगातील कितवी खेळाडू ठरली आहे? तिसरी, चौथी, पाचवी, सहावी? तर 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चौथी. प्रश्न क्रमांक 4, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल सुरक्षा प्राप्त पुरस्कार प्राप्त वैभव सूर्यवंशी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कबड्डी, क्रिकेट, हॉकी, टेबल टेनिस? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्रिकेट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा, दहशतवाद विरोधी परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली? नवी दिल्ली, मुंबई, सुरत, बेंगलोर? तर 5चं उत्तर आहे या ठिकाणी नवी दिल्ली येथे ही जी दहशतवाद विरोधी परिषद आहे ती भरलेली आहे. पोलीस पाटील पदाच्या दृष्टीने ही दहशतवादी विरोधी परिषद महत्वाची आहे. प्रश्न क्रमांक 6, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलेट कमिशनच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? नीरज चोप्रा, पी कश्यप, पी.व्ही. सिंधू, महेंद्रसिंह धोनी? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पी.व्ही. सिंधू. प्रश्न क्रमांक 7, स्वातंत्र्य निर्देशांक 2025 नुसार भारताचा कितवा क्रमांक आहे? 126वा, 127वा, 128वा, 129वा? तर प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 128वा. प्रश्न क्रमांक 8 बघा, वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइज पुरस्कार प्राप्त करणारी जिल्हा परिषद जालिंदर नगर ही शाळा पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? म्हणजे बघा, हा जो वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइज आहे, हा पुरस्कार एका शाळेला मिळालेला आहे. त्या शाळेचं नाव आहे जालिंदर नगर आणि ही शाळा जी आहे ती पुणे जिल्ह्यामध्ये आहे, परंतु कोणत्या तालुक्यात आहे असं विचारलेलं आहे. जुन्नर, पुरंदर, बारामती, खेड? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, खेड. प्रश्न क्रमांक 9 बघा, देशातील सर्वात मोठा सांडपाणी प्रकल्प उभारण्यात आलेली ओखला हे ठिकाण. बघा, ओखला हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? दिल्ली, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिल्ली. प्रश्न क्रमांक 10, मानव आणि हत्ती यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी गजरक्षक ॲप विकसित करणारा बांधवगड व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश? तर 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मध्य प्रदेश. मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे पीडीएफ मागत आहेत. पीडीएफ या ठिकाणी जे काही जिल्हा विशेषच्या आहेत, त्या जिल्हा विशेषच्या पीडीएफ आपल्याला मागताना दिसून येतात. परंतु जिल्हा विशेषच्या पीडीएफ कशा मिळवायच्या आहेत हे मी त्या पीडीएफ मध्येच सांगितलेलं आहे. तरी सुद्धा विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी मेसेज करतात, कॉल करतात. तर असं करू नका मित्रांनो. प्रामाणिकपणे तुम्ही काम करा. तुम्हाला त्याचं फळ निश्चित मिळणार आहे. त्यामुळं हे जे काही सांगितलेलं आहे पीडीएफ पीडीएफ कशा पद्धतीनं तुम्हाला मिळवायची आहे किंवा कशी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीने तुमच्यापर्यंत ती पोहोचली जाईल.
प्रश्न क्रमांक 11 बघा. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला शक्ती हे नाव खालीलपैकी कोणत्या देशाने दिले? भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्रीलंका. प्रश्न क्रमांक 12. विदर्भ क्रिकेट संघाने 2025चा इराणी चषक कितव्यांदा जिंकला? पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तिसऱ्यांदा. प्रश्न क्रमांक 13 हा अतिशय महत्वाचा आहे कारण महाराष्ट्राशी संबंधित हा प्रश्न आहे. राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 प्राप्त अर्णव महर्षी हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो. अर्णव महर्षी हा महाराष्ट्रातील मुलगा कोणत्या प्रकाराशी संबंधित आहे? कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विज्ञान तंत्रज्ञान. त्याचसोबत मित्रांनो जालना जिल्ह्यासाठी ज्या काही आपण चालू घडामोडी घेतलेल्या आहेत, ह्या चालू घडामोडीचे जवळ-जवळ 15 व्हिडिओ आपल्या YouTubeवरती आहेत. हे व्हिडिओ तुम्ही बघणं आवश्यक आहे कारण याच्यामध्ये सर्व नियुक्त्या, त्यानंतर मंत्रिमंडळ वगैरे हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे. मंत्रिमंडळ, कोणाची नियुक्ती कोणत्या पदावरती आहे, हे सगळं दिलेलं आहे. त्यामुळे हे व्हिडिओ आणि जालना जिल्ह्याची भरती झालेली आहे, ती मागच्या महिन्यामध्ये झालेली आहे. त्यामुळे या 6 महिन्यातले जे करंट अफेअर्स आहेत, चालू घडामोडी आहेत, त्यामुळे तुम्हाला तिथं जाऊन ते व्हिडिओ बघायचे आहेत. त्यानंतर बघा 3 वर्षाचे रोलिंग बजेट तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू. तर 14चं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, मध्य प्रदेश. आणि 15वा प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? अशा पद्धतीने मित्रांनो माहिती आयुक्त कोण आहेत? सचिव कोण आहेत? त्यानंतर गृहमंत्री कोण आहेत? कोणत्या मंत्र्याकडे कोणता कारभार आहे? हे सगळं मी जालना जिल्ह्याचे जे काही चालू घडामोडी घेतलेल्या आहेत त्याच्यावरती सांगितलेलं आहे. आता अपडेट व्हिडिओ आपण तुम्हाला देतोय ते बघाच, परंतु काही घडामोडी ज्या आहेत त्या मागच्या महिन्यामध्ये ज्या आपण काढलेल्या आहेत, त्या सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत तुमच्या परीक्षेच्या दृष्टीनं. मी तुम्हाला ती प्लेलिस्ट सुद्धा पाठवून देईन आपल्या ग्रुपवरती Telegramच्या. तर तिथे जाऊन तुम्ही हे सर्व प्रश्न बघू शकता आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स चालू घडामोडीमध्ये येतील. पर्याय ए आहे राहुल पांडे, बी आहे रजनीश पाठक, सी आहे महेंद्र गुप्ता आणि डी आहे विकास पाटील. तर याचं उत्तर सांगण्यापूर्वी एक गोष्ट मित्रांनो मी सांगतो, की मी तुम्हाला 700 प्लस प्रश्नांची सीरीज दिलेली आहे. त्याच्यामध्ये एखादा प्रश्न इकडे-तिकडे होण्याची शक्यता आहे. एकच प्रश्न आपला 50वा त्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा त्याचा जो पर्याय आहे तो देण्यामध्ये चुकलेला आहे किंवा तो प्रश्न चुकलेला आहे. परंतु विद्यार्थी मला सारखा-सारखा मेसेज करतात, की सर 50वा प्रश्न चुकला, 50वा प्रश्न चुकला. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला करेक्ट करून देणारच आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना त्याचं बरोबर उत्तर आहे, ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. मला सुद्धा कळणार आहे आणि ते इतर विद्यार्थ्यांना सुद्धा कळणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे एखादा प्रश्न एवढ्या प्रश्नामध्ये नजर चुकीने काहीतरी चुकण्याची शक्यता आहे. 99% प्रश्न सगळे बरोबर आहेत. तुम्ही बिनधास्त परीक्षेला जाऊ शकता. तर याचं उत्तर आहे 15व्या क्रमांकाचं मित्रांनो राहुल पांडे. राहुल पांडे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे आजचे 15 प्रश्न बघितलेले आहेत. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर निश्चितपणे लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचं अजून काही मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल तर निश्चित तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण दुरुस्त करून देऊया आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीची शंका, कुशंका राहणार नाही. कोणत्या विद्यार्थ्यांना कोणता घटक कच्चा जातो हे सुद्धा सांगा. आपल्याला त्यावरती जास्त मार्गदर्शन करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून बघत आहे हे सांगायला विसरू नका. धन्यवाद.